आयुर्वेदीय जीवनशैली, आरोग्याची गुरुकिल्ली, आहारविधी विषय शाळेतन भाग 22, वैद्य दिलीप गाडगीळ, पुणे. तेव्हा आपण मागच्या भागामध्ये पहिलं अन्न पचल्यावरच खावं याच्यावरती भर दिला होता. केवळ मला औषधं घ्यायची आहेत म्हणून खाणं योग्य नाही, असं डायबेटीस, थायरॉइडच्या गोळ्या किंवा इतर कुठल्याही गोळ्या खात असलेली लोक किंवा हृदरोगासाठी काहीतरी औषधं चालू असतात, खाल्ल्याशिवाय ही औषधं घ्यायची नसतात, रिकाम्यापोटी औषधं घ्यायची नसतात, त्यांनी त्रास होतो आणि म्हणून रोगासाठी औषध जरुरी आणि औषधासाठी खाणं जरुरी असं एक दुष्टचक्र त्यांच्यामध्ये निर्माण होतं. तर हे टाळायला हवं. जर खऱ्या अर्थाने भूक नसेल तर ब्रेकफास्ट घ्यायचाच नाही, फार तर ब्रंच किंवा लंच यांच्या वेळेला भूक लागली तर अन्न खायचं, नाहीतर मग रात्रीचं अन्न पण कमी करायचं आणि फक्त तिथं एखादं सूप घ्यायचं अशा स्वरूपाचं. तर हा नियम जर पाळला गेला तर बऱ्याचशा गोष्टी सुकर अशा स्वरूपाच्या होतात. पुढचा नियम आहे तो तन्मना भुंजीत अशा स्वरूपाचा. तन्मना म्हणजे तिकडे लक्ष देऊन जेवावं. आपण जेवणाचं कर्म करतो आहोत तर जेवणाकडेच पूर्ण लक्ष असायला हवं. दुर्दैवाने ही बाब माहिती नाही किंवा माहिती असली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष सहजपणे केलं जातं. पुष्कळ वेळेला जेवणं ही टीव्ही समोर बसून केली जातं. मग टीव्हीवरती काहीतरी मॅच चालू असेल, एखादी सिरियल चालू असेल आणि आम्ही त्या भावनांमध्ये दंग अशा स्वरूपाचे असतो आणि इकडे एका बाजूला खाणं चालू असतं. आता तर लहान मुलांमध्ये हे व्यसन लागल्यासारखं झालंय. पुष्कळ आहे असं सांगतात की आम्ही त्याला मोबाईल लावून दिल्याखेरीज किंवा टीव्ही लावून दिल्याखेरीज तो जेवतच नाही. तिकडे बघत बघत काहीतरी तो खाणं त्याचं खाल्लं जातं आणि तसं असलं तरच तो खातो, नाही तर तो खात नाही असणार अशा स्वरूपाची. काही निखालच चुकीची गोष्ट असणारी अशा स्वरूपाची. आणि ही सवय खरं तर आम्हीच लावलेली सवय असणारी अशा स्वरूपाची. तो खात नाही तर बाबा ठीक आहे, टीव्ही लावून द्या, मोबाईल लावून द्या आणि त्याला खाऊ देत असणार अशा स्वरूपाची. पण शेवटी भूक ही नैसर्गिक आहे. एक वेळा खाणार नाही, 2 वेळा खाणार नाही, पण तिसऱ्या वेळा तो नक्की खायचा. यामध्ये मुद्दा महत्वाचा अशा स्वरूपाचा असतो की आपण स्वतः कसे वागतो त्याच्यावरती मुलं कसं वागायचं असं ठरतं. आपण स्वतः जर टीव्हीच्या समोर येऊन मॅच बघत खाणार असलो तर मुलांचा काय दोष. आणि म्हणून तन्मना भुंजीत जेवणाकडे लक्ष देऊन जेवावं हा खूप महत्वाचा नियम आहे. मग मोबाईल चालू असतात, जेवताना शेजारी मोबाईल घेऊन बसतात आणि मोबाईल वाचला की लगेच मोबाईल बघतात आणि जेवता त्याच्याशी बोलायचं असणार अशा स्वरूपाचं असं सरसा केलं जातं. पूर्वी मोबाईल नव्हतं तेव्हा लोक पुस्तक घेऊन बसायचे. एका बाजूला पुस्तक वाचणं चालू आहे, एका बाजूला जेवण चालू असणार अशा स्वरूपात. वर्किंग लंच ही तब्बल हास्यास्पद अशा स्वरूपाची कल्पना आहे. एक तर तुम्ही अन्न तरी सेवन करा किंवा तुमचं काम तरी करा. एकाच वेळेला काम आणि अन्न सेवन अशा गोष्टी करू नका असणार अशा स्वरूपात. आणि म्हणून जे काही अन्न सेवन करायचं आहे ते त्याकडे लक्ष देऊन करायचं आहे, तरच ते खऱ्या अर्थाने अंगी लागतं, तर त्याचं पचन चांगलं असणार अशा स्वरूपाचं होतं. आता इतक्या प्रकारचे व्यवधानं उपलब्ध आहेत. टीव्ही आणि मोबाईल हे तर फार कॉमन असणाऱ्या अशा स्वरूपाचं झालं की सहजपणे त्याच्याकडे लक्ष देत जेवण केलं जातं. रेडिओ लावून जेवायचं असंही लोक करतात असणार अशा स्वरूपाचं. पण सांगण्याचा तात्पर्य अर्थ असा की जी काही कृती करायची आहे ती त्याकडे पूर्ण लक्ष देऊन करायला हवी आणि इतर गोष्टींचं अट्रॅक्शन त्यावेळेला नक्की असायला अशा स्वरूपात. लहान मुलांच्या बाबतीमध्ये ही सवय लागूच नये म्हणून खूप कसोशीने काळजी अशा स्वरूपाची घ्यायला हवी. आणि मग त्यांना तुम्ही काहीतरी गप्पा गोष्टी करा, त्यांना गोष्ट सांगा, भरवा अशा स्वरूपाचं केलं तर कदाचित ही सवय सुटू शकते. पण त्यासाठी तुम्हाला मुलांना वेळ देणं गरजेचं आहे. आता एकतर विभक्त कुटुंब पद्धती, स्त्रीमुक्ती चळवळ या सगळ्या प्रकरणांमुळे बायकांचं लक्ष करिअरकडे खूप जास्त असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि त्यामुळे ते करिअर सांभाळताना संसार कसा करायचा हा एक मोठा विषय अशा स्वरूपाचा असतो. आणि मग मुलांना वेळ देता येत नाही याचा एक अपराधीपणाची भावना असते आणि त्यासाठी म्हणून बाहेरचे चवीढवीचे पदार्थ त्यांना आणून दिले जातात किंवा हे अशा प्रकारचं टीव्ही किंवा मोबाईल वगैरे जेवायचं वगैरे अशा प्रकारच्या सवयी लावल्या जातात. तर ही गोष्ट नक्की टाळायला अशा स्वरूपाची हवी आणि जेवणाकडे लक्ष देऊन
सर्वांनी जेवण करायला हवं. त्यावेळेला खरं तर आमच्या दृष्टीने गप्पा गोष्टी पण करू नयेत असं आहे आयुर्वेदाच्या दृष्टीने अशा स्वरूपाचं. पण मूळ मुद्दा जेवणाकडे लक्ष देऊन जेवावं हा अशा स्वरूपाचा आहे.